बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी माहिती। फरार आरोपी कृष्ण आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला। धनंजय देशमुख यांचा मोठा दावा। देशमुख कुटुंबाला धोका असल्याचीही भीती व्यक्त। अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविनाच होण्याची शक्यता। इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही। नियमांवर बोट ठेवत निर्णय प्रलंबित। संजय राऊतांविरोधातील मानहानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतला। राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यानं खटला मागे। भुसेंची माहिती तर दादा भुसेंनी समजूतदारपणा दाखवला। राऊतांची प्रतिक्रिया। राहुल गांधी मुंबईत, विजय वडेट्टीवार मात्र चंद्रपुरात। चंद्रपूर महापौर प्रकरणानंतर राहुल गांधींची भेट घेणं टाळल्याची चर्चा। राहुल गांधींनी मुंबईमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। संघाच्या मानहानी खटल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर। हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची दिल्लीत पुन्हा पत्रकार परिषद। नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडूंच्या राजीनाम्याची मागणी तर VSR कंपनीला प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा असल्याचा आरोप। स्त्री बीजांच्या विक्रीचं रॅकेट बदलापूरमध्ये उघड। स्त्री बीज वाढवणाऱ्या इंजेक्शनचा अवैध साठा जप्त। IVF सेंटरच्याही सहभागाची शक्यता। चौकशी सुरू असल्याची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। दिल्लीत भाजपा कार्यकर्त्यांचं काँग्रेस विरोधात आंदोलन। बॅरिकेडिंग तोडून कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयाजवळ पोहोचले। AI समिटमध्ये युवक काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा निषेध।